एकदा काय 1000 वेळा निंदा करणारा परवडला 100 पटीनं, पण स्तुती करणारे परवडत नाही. स्तुती जर आपली कोणी केली तर एकदम सरळ त्याच्या उलट विचार करून पाहायचं की याने आपली स्तुती का केली आणि आपण खरोखर तसं आहोत का. कारण स्तुती एवढी भयानक आहे. स्तुती जर चुकीच्या मार्गाने केली आणि स्तुतीला जर एकदम ओव्हर कॉन्फिडन्सनं घेतलं तर माणूस एवढा खाली चालला जाते. कारण एकदा निंदा परवडल्या, निंदा जर कोणी आपल्या केल्या तर आपण शांत बसू, आत्मचिंतन करू. पण स्तुती केली आणि स्तुती जर आपण एकदम डोक्यात जर गेली आपल्या स्तुती, तर आपण एवढ्या चुका करतो आणि एवढं खाली रसातळाला जातो की एकदा तेवढ्या रसातळाला गेलं की तो माणूस वर येऊ शकत नाही. कारण म्हणूनच स्तुती करणाऱ्यापासून सावधानही राहा आणि स्तुती जेव्हा करते तर शांतपणाने संयमी मनाने ते ऐका आणि त्या आत्मचिंतन करा, नंतरच प्रतिक्रिया द्या, नंतरच वागा.